त्यावेळेला सोशल मीडियावर काही बातमीदारांनी बातमी केली प्रसारित आहे, त्यामध्ये असं की आपल्याकडे 13 एकर जागा आहे, म्हणजे आपण एकही वीट लावली नाही. असं असताना त्याची काय गरज? तुम्हाला मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे त्यांचं बरोबर 13 एकर जागा जी आहे ती 100 फूट त्याला मुरुम होता, होळे नाले होते. मागच्या त्या काळात एक्सकव्हेशन झालं, अजूनही एक्सकव्हेशन बाकी आहे. हाय टेन्शनच्या 32 KV 11 KVच्या टॉवर लाईन होत्या, त्याचे प्रस्ताव टेंडर काढले 2 वेळा, ते टेंडर कुणी भरले नाही. आणि तिथे ऍक्सेस रोड नाही, सर्व्हिस रोड. सगळ्यात मेन कारण आहे सर्व्हिस रोड. तर आज 13 वर्षापासून चाललंय की आढराव दादा खासदार असल्यापासून अमर कोल्हे साहेबांच्या पासून प्रयत्न करतोय. ऍक्सेस रोड नाहीच, त्यामुळे काहीच करता येत नाही. तर त्या ऍक्सेस रोडला आता मंजुरी मिळालेली आहे. मागच्या वर्षी अमर कोल्हे साहेबांना सांगितलं, त्याचं काम सुरू झालं, पण ते तुम्हाला 500 कोटीमध्ये ते आहे. केवळ आपल्या ऍक्सेस रोडसाठी वेगळं टेंडर काढता येत नाही त्यांना. ते नॅशनल हायवे, राष्ट्रीय महामार्ग म्हणजे केंद्र सरकारने ते टेंडर काढलेले आहे, त्याचं काम धीम्या गतीने चालू आहे. आणि त्याचा लेआउट देखील तो मंजुरीने दिलेला आहे. हे कारण आहे, पाण्याची सोय नाही, त्यामुळं तिथं जे आहे एकही वीट लावली नाही. त्याची ही जी प्रक्रिया आहे लेवलिंग करणं, ती मागच्या सभापतींनी केली मुरुमचे काय. उपपात्रामध्ये आताही अनेक गोष्टींची वाढ आहे. तिथं तुम्ही खर्च करत नाही, मात्र जमीन घेण्यासाठी एकदम चुकीचं आहे. कर्वे साहेब, आपण पाहिलं असेल आणि कोल्ड स्टोरेज ते जे आहे वॉटर प्युरिफाय ते केलेलं आहे. नवीन संडास सुलभ शौचालय सुद्धा मांडलेले आहेत. कॉन्क्रिटीकरण करतोय. जमीन खरेदीसाठी ना ते प्रायमॅन हे बाकी सगळं चाललेलं आपण आहे. हॅलोजन लाईट्स बसवतोय. अजून जे कोणाची तक्रार तरकारी त्याच्याप्रमाणे काय जे आहे, कुठे खड्डे असतील कुठे काय असतील ते केलेले आहे. आपण बघा नवीन शौचालय यावर्षीच केलेले आहे. आणि सगळ्या मार्केटला 5 मार्केटला आपण वॉटर प्युरिफायर म्हणजे थंड पण होतं, पाणी चांगलं होतं. ते मोठ्या कॅपॅसिटी बसू द्या, 5,000 लिटर काहीतरी तास. सभापती रघुनाथ रेड्डी यांना सभापती पदावरून खाली करण्यासाठी 2 कोटी रुपये संचालकांना वाटले, असा एक आरोप आहे. नाही, त्याचा काय हे हास्यास्पद आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी मोठं काम केलं मुरुमाचं आणि लोकांचा विश्वासघात केला. तालुक्याच्या जनतेला माहिती आहे. आमच्या भगिनी आशाताई वगैरे या लोकांचा सुद्धा आढळरावांचा विश्वासघात केला आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केला त्यांच्या, आणि शासनाने त्यांच्यावर हे केलं म्हणून त्यांना हे करायला लागलं. त्यांनी मला सभापती केलं. रघुनाथ लेंडेच्या कृत्यामुळे मी सभापती केलं. मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या कृत्यामुळे मी सभापती झालो. मला त्याला काय पैशाची काय जरूर आहे. 21 तारखेला जे आंदोलन होणार तुम्ही त्याला कसं तोंड देणार? मी आता तोंड देणार नाही. 10 वेळा मी तुम्हाला खुलासा केलेला आहे. कुणी काही बोलायचं तर आजपर्यंत माझ्या कारकिर्दीत एवढं बोललो नाही. मी सगळं केलं, जे काय होऊन दिलं सगळं केलं. पत्रकार सगळं केलं. कागदोपत्रात सुद्धा बोललो ते होत राहणार. त्याला काही नाही, माझं सगळं कागदोपत्री आहे. त्याला परत मी आता उत्तर देणार नाही. दिस इज लास्ट फायनल पत्रकार परिषद सगळे आता मी सगळं खरं सांगतो प्रामाणिकपणे. मी सगळ्या बाईट पाहिलेल्या नाहीत. मी त्या सगळ्या बाईट पाहणार. ज्यामध्ये वैयक्तिक माझ्या आक्षेपार्ह असेल हे असेल ते 100% मी आग्रह नुकसान त्या बाबतीत करणार आहे. काय तुम्ही म्हणता जागा पुरत नाही आणि आमदार म्हणाले की जागा उपलब्ध असताना रिकाम पडल्या असताना जागा त्यांचा ते सांगितलं. आता मी 13 एकर थोरवे साहेबांनी ते सांगितलं. त्याच्यावर लेआउट चालू आहे, त्याला ऍक्सेस नाहीये, त्याचं पण 30 पाहिजे. ही 10 एकर घेतली तरी अजून जागा कमी पडणार आहे. इथं टोमॅटो मार्केट, धनामिती मार्केट, प्रोसेसिंग युनिट, कोल्ड स्टोरेज, कांदा मार्केट 30 लाख कमी पडणार आहे. लेंडे साहेब सभापती असताना त्यांनी बनकर फाटा या ठिकाणी मार्केट भाडेरी जागा घेऊन मार्केट चालू केलं. मात्र आपण सभापती झाल्यानंतर ते मार्केट मोडलं आणि ते मार्केट आता अद्याप चालू आहे. शेतकऱ्याचं त्यामुळे नुकसान होत आहे, असा एक आरोप आहे. त्याला त्या बघताय हे अत्यंत हास्यास्पद आहे. आपण विचारा, आपण माहिती घ्या. आता तुळशीराम शेठ बनकर फाट्यावरचे आहेत, आमचे जालिंदर शेठ आहेत. तिथल्या यांनी सुरू केलं, त्यांना जागा दिल्या आमचे बाळासाहेब महाकाळपणे. तिथे लोक ते व्यापारी आलेच नाही, कुणीच हे केलं नाही. स्वतः आम्हाला डिपॉझिट पाहिजे म्हणून गेले आणि सगळ्या प्रोसेसिंगला आहे. तसं मी नाही बंद पडलं, मला कशाला. असं आहे, कोणती चांगली गोष्ट जर माझ्या विरोधकांनी जरी केली असेल तर चांगलं म्हणणार मी पुढे नेणार जर शेतकऱ्यांचा फायदा होत होते. त्यांनी डाळी मार्केट चालू केलं ते चालू आहे ना. हा अगदी बरोबर धनेश्वर म्हणतात. ते जे डाळी मार्केट चांगलं केलं होतं चालूच आहे. ते लोक धनेश्वरला विचारा, त्यांना विचारा, येणार लोकांना तुम्ही शेतकऱ्याची बाईट घ्या. ज्यांनी आरटी लायसन्स घेतले होते ना, की काळे साहेबांनी तुम्हाला बंद केलं का, तुम्ही बंद केलं का पैसे परत नेले का चालू नाही, त्यांना विचारा. आपण त्याची यादी देतो तुम्हाला. आणि धनेश्वर म्हणलं तसं डाळिंब मार्केट चांगले आहे ना, हे चालू आहे. काळे साहेब, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात. कायद्यामध्ये असं देवा शपथ वगैरे असं काही गोष्टी चालत नाही. तुम्ही सभापती झालात, तुम्ही पैसे वाटले का त्यांनी घेतले, त्यांना माहिती. जर माऊली खंडागळे म्हणाले तुमच्या समोर आमची देवाची शपथ घ्यायची झाली आहे, कसली कशा बाबतीत तुम्ही जे म्हणाले की बाबा आम्हाला भेटायला आले, कॉलेजला आले, घरी आले,
त्याची काही कॉलेजला एक जण आलता. जो पण येतो ना त्याची काही कॅमेरा फुटेज आहे का आणि हा पुरावा काय करायचा का किंवा समोरासमोर खरं खोटं करायची तयारी आहे का? हो अगदी समोरासमोर असं आहे, समोरासमोर खरं खोटं करायची तयारी. मी जेव्हा असं बोलतो तसं काय बाष्कळ हवेत गळा गोळा नाही, मला ते खालच्या पातळीला गेले म्हणून समोर करायची तयारी आहे. तुम्ही म्हटलं तसं शेवटी हे जरी असतं तरी देवा शपथ खरं सांगे म्हणतोच आपण. असं नाही त्याला काहीतरी मर्यादा आपण म्हणतो, ज्यावेळी मी इतकं म्हणतो माझ्या वडिलांची शपथ देतो सोमवार आहे त्याच्यावर घेतो, असं नाही. हिंदू धर्म आहे, कशालाच तुम्ही मानायचं नाही म्हटलं मग ते चालतं. मला तिथं फुटेज आता तिथं आहे, मी तिथं ते लगेच विचारलं, मला तिथं म्हटलं तर फुटेज विचारलं पण ते 1 महिन्यापुरतं असतं. असं मला खोटं बोलायचं काही जरूर नाही, खरं खोटं करायचं. त्याला मध्ये काय ठरलं होतं साहेब? अशा प्लेटवरती आले 3 जण, तुमची त्यांची काय चर्चा झाली, काय विषय होता तो? नाही आता ते ठीक आहे, ते मी नंतर बोललो त्याच्यामध्ये मागाशी बोललो. पैसे नाही आता मी कशाला ते एक बोललो, कशासाठी आले ते बस एवढंच बोललो. मार्केटच्या हितासाठी नव्हते आले एवढंच मला म्हणायचं. साहेब आता तुम्ही म्हणालात की छगन भुजबळ आल्यामुळे शेखर व बेनके साहेब पत्रकार परिषद आले, पण इथं माझी कुजबुज चालू होती, तिथे मुद्दाम आले नाही, काय सांग? मला तसा नाही अजिबात 100% नाही. तुम्हाला माझ्याकडे फोन दाखवतो, त्यांची इनकमिंग कॉल आहे सत्यशील दादाचे, त्यांचे आहेत, ते स्वतः येणार होते. ते कोणी काय म्हणायचं ते असू द्या, मला स्वतः त्यांची इनकमिंग कॉल येतात, सगळे आहेत. आणि तिकडे ठीक आहे, त्यांना माहिती आहे की माझं संचालक मंडळ आम्ही समर्थ येईल आणि भुजबळ साहेबांनी यायला म्हटल्यावर ते दाखतील. तुम्हाला आता तुम्ही चेक करू शकता, काल आले, अतुल शेट्टी झाले फोन, हे सगळे झाले. कुठेतरी सभापतींना एकटे पाडायचा प्रयत्न होतोय असं एकटं बिकटं काय व्हावं, एवढं सगळे तालुक्यातली जनता एकटं काय त्याच्यात, एकटं काय त्याच्यात, काय कुठं आपल्याला भांडायचं, काय कुठे कसे सांगायचं. एकटं बेनकेंनी तुम्हाला पाठिंबा दिला नाही? मी काय पाहिलं नाही क्लिप, पाठिंबा दिला नाही म्हणजे तुमच्या जागा खरेदीला पाठिंबा दिला का त्यांनी? आता असं पाठिंबा म्हणजे काय कसा घ्यायचा असतो मला नाही माहित. संचालकांनी पाठिंबा दिला, मंजूर केला, ठराव झालं. कसं ते दादाला सांगायचं, अशा दादाला विचारायचं हो आम्ही जागा खरेदी करतोय पाठिंबा द्या, असं नसतं. जी प्रोसिजर आहे संचालकांनी ठरवलं, संचालक मंडळी संपलं. पाठिंबा कुठे आहे, काय पाठिंबाचा प्रश्न कुठे? सगळ्यांचं चांगल्या कामाला आहे, शेतकऱ्याच्या कामाला सगळ्यांचा पाठिंबा आहे. हो आता विद्यमान आमदारांनी संचालकाच्या सांगण्यावरून तुमच्या निर्णयाला विरोध केला. तुमचे जे ह्याच्यापूर्वीचे जे आमदार होते अतुल बेनके, ते तुम्हाला सपोर्ट नको करायला का? असं नाही सपोर्ट काय नाही, ते येणार होते, त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांची बाईट घ्या, काय ते आहे ते माहिती, त्याच्याबद्दल बोलू शकत नाही असं आहे. आणि ते शरदादा सुद्धा माझेच आहेत, त्यांचा उलट काय नाही काही समज, मी ते बोललो सगळे माझे, त्यांना त्यांच्या पाठिंबाचं काय ते आहेच. बोला ज्यावेळेस आपण खरेदीसाठी प्रयत्न केले त्यावेळेस रोड ऍक्सेस नव्हता, काय नव्हता, रोड ऍक्सेसचा विषय काहीच नव्हता, पॉवर लाईनचा विषय, या सगळ्या गोष्टी असताना आपण त्या ठिकाणी तो विचार केला, असं का केलं? कधी कधी 13 एकरच्या नाही असं आहे, ऍक्सेस होईल, पॉवर लाईन्स वगैरे ते होतात, हे असं आहे ना, आपल्याला हे माहित होतं ना, ठीक आहे ना, तो प्रश्न आहे. परंतु तिथे दुर्दैवाने त्या केंद्र शासनाच्या याच्यामुळं ते झालं नाही. इतका वेळ लागला असं वाटतच नाही, आणि 100 फूट ते सगळं होतं, असं झालं. ते इतका वेळ लागत नाही, परंतु एक आपल्याला सर्व्हिस रोडसाठी ते टेंडर काढे ना, त्यामुळे झालं सगळं. 15 वर्षामध्ये आपल्याला किती वेळा टेंडर काढले ते लाईन हटवण्याचे? 2 वेळा काढले. मग का लोक टेंडर घेत नाही? तिथं त्यांचं काय ते टेंडर मंजूर होऊन येतो, नाही काय बदलं नाही, म्हणजे मंजुरी होऊन येतो त्याची कॉस्ट वाढते, असं झालं. ते 2दा झालं, पण आता ते कळणार, आता झाले, माल दिले ना, आता दिले वर्क ऑर्डर दिले. याला 15 वर्ष लागली साहेब? नुसते त्याला नाही हो, मुरुम काढायला आणि एक्सेस रोडला ती मंजुरी आता आली, त्याला लागले 12-13 वर्ष 14 वर्ष लागले त्याला. ते ऍक्सेस पत्र, 15 वर्ष लागले. रस्ता ऍक्सेसला तो जो शासकीय रोड आहे ती मंजुरी आता आली, नॅशनल लेवलची सर्व्हिस रोडला. साहेब एक प्रश्नाचं उत्तर द्या, तर ती जी जागा 13 एकर होती ती आपण ऍक्वायर करण्यासाठी प्रस्ताव 23 एकरचा पाठवला होता. काहीतरी पवार कोणतरी आहेत असं रघुनाथ लेंडेने आरोप केला, त्याच्यापैकी काही जमीन 13 एकर घेतली, बाकीची सोडली. तुमचे एक मेवणे म्हणून आहेत कोणतरी थोरात, त्यांनी तिथं 2 एकर घेतली. ते नाही, ते जमीन वगैरे काही आता घेतली नाही, ती त्यांच्या पूर्वी कधी त्यांची पूर्वीच होती, ते चांडोले राहतात आणि त्यांची पूर्वी घेतलेली आहे ती. हे खरेदी करत वगैरे त्यावेळीचा काही संबंध नाही. आणि तो भूमी संपादन अधिकारी जे आहेत त्यांनी ते निगोशिएशन करून ती घेतलेली आहे. आपण एक 23 एकर साठी प्रस्ताव पाठवला होता. कोणता? हो 23 पाठवला. 13 एकर का घेतला आपण? 13 एकर निगोशिएशन केलं, ते भूमी संपादन ॲक्विजिशन ऑफिसरने हे केलं, निगोशिएशन केलं. कारण तिथे परत केलं, वरच्या लेवलवरून पण झालं, कॉम्प्रोमाइज होणं महत्वाचं. कोर्ट कचऱ्या पडल्या, 40 वर्ष पडले, वाद वाढले तर काय उपयोग नाही, त्याप्रमाणे केलं. आपण जर पाहिलं तर धनावतीचे मार्केट इथेच आहे, तरकारीचे मार्केट इथेच आहे, कॉम्प्युटरचं मार्केट बरोबर, मोठा लोड येतोय, हायवे दिले, याच्यावर मोठ्या प्रमाणात गाड्या लागतात. तुमच्याकडून याच्या बाबत कधी पाऊल उचललं जातं, कधी जाणवणार? हे बघा, आत्ता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आत्ता आम्ही हे करतोय, आता ही जागा घेतलेली आपण,
सातबारा आपल्या नावावर मोजणी करून लगेचच त्याप्रमाणे कुठे तिथं काय लगेच हलवायचं लगेचच करतो. ती जागा आपल्या ताब्यात आलेली आहे, आता खरेदीच झाले. तुम्ही म्हटलं तसा एकदम महत्वाचा फार मोठा इश्यू येतो, त्यामुळे तात्काळच ते लगेच इथं पातळीवरती करतो. मग इथं टोमॅटो मार्केट लगेच तात्पुरती लगेच तिथं न्यायचं. हा 13 एकरमध्ये पण लेआउट आता मंजुरीला आहे, तो पण अंतिम टप्प्यात. त्यामुळे ते लगेच कोठारींची जागा घेतली, त्याच्या बाजूला कधीतरी आसपास एक नाना बँकेने जागा खरेदी करताय, ती खूप स्वस्तामध्ये खरेदी केली असं माहिती मिळते. वस्तुस्थिती काय? माझ्या काय नाही बघा, मला काय बोलायचं, ती बँक आहे 19 लाख रुपये का 20 लाख रुपये गुंठ्याने खरेदी केली. त्याचं खरेदी माहिती घ्या. अरे साहेब काय वस्तुस्थिती? नाला बँकेने जी नियोजित चर्चा चालू आहे ती पुन्हा नाशिक हायवेला आहे. ती जागा बायपासून घ्यायला आहे. रेट काय? त्या बाबतीमध्ये आमचं नेगोशिएशन चालू आहे. त्यांनी 20 लाखाचा रेट सांगितलेला आहे. नेगोशिएशन चर्चा चालू आहे, पण बँक असल्यामुळे तिला येणे ऑर्डर झाल्याशिवाय त्या बाबतीत काही चर्चा पुढे गेलेली नाही. ज्यावेळेला येणे ऑर्डर येईल आणि त्यानंतर सगळा स्टडी करून रेग्युलेशनचा अभ्यास करून झालेली खरेदीचा स्टडी करून मग आम्ही चालू आहे त्या दरापेक्षा कमी आहे की जास्त? नाही, आज निगोशिएशन चालू नाही ना. ज्यावेळेला येणे ऑर्डर होईल, येणे ऑर्डर झाल्यानंतर आम्ही निगोशिएशनला बसणार आहोत. नाही, फक्त चर्चा झालेली आहे. येणे ऑर्डर झाली तर आम्ही ही जागा घेऊ. म्हणजे चर्चेने काय रेट ठरेल आणि रेडिलेटनंतर मग आपले किंवा त्या ठिकाणी झालेली सरकारी खरेदी खताचे दाखले देऊन आम्हाला तो निर्णय घ्यावा लागेल. आणि ती पण एक प्रक्रिया आहे. DDR सरकार आयुक्त याच्याकडनं ती फायनल मान्यता येणार आहे. काळे साहेब, आपण जागा खरेदीसाठी पेपरला जाहिराती दिल्या. जुन्नरला जागा घ्यायची होती, आपल्याला बेल्ल्याला घ्यायची होती, नारायणगावला घ्यायची होती, उतूरला घ्यायची होती. जुन्नरवरून प्रस्ताव आले नाही आणि याच्यावरून ओतूरवरून आळेपाटावरून प्रस्ताव आले नाही. फक्त नारायणगावचे प्रस्ताव आले, बेल्ल्याचे आले. या 3 ठिकाणचे प्रस्ताव नाही आले. मग नाही आले त्याला मी काय करणार? आम्ही संचालक मंडळ काय करणार? नाही आले तर जे आले ते सगळे घ्यायला नाही. अजूनही आला तयार आहे. आले नाही म्हणजे त्याला मी काय करणार? संचालक मंडळ काय करणार? तर आता मग ठीक आहे, नाही आले तर नाही उद्या. आता नारायणगाव मधून किती लोकांचे प्रस्ताव आले ते दाखवलं, तुम्हाला सांगितलं मी सगळं. 4-5 लोकांचेच प्रस्ताव आले, दाखवलं ना तिथं वाचू. कोठाऱ्यांची चालेल ना पण ते? अहो दाखवलं. कोठारीचं कसं जाहीर निवेदन होती ती उतरडे साहेब सकाळला होती. मी काय करू त्याला? जाहीर त्यांनी नसते आले, एकच आला असता किंवा आलेच असते तसं काय करणार त्याला? ती जाहीर निवेदन मी काय करू त्याला? त्याला काय मी संचालक मंडळ कमी आहे त्याला काय? अहो साहेब समजून घ्या विषय. अहो नाही, जाहीर निविदा होती तेवढेच आले. म्हणजे तुम्ही जे म्हणता मी मगाशी खुलासा केला, तुम्हाला आता निविदा माझ्या समोर आहे, त्याला मुदत होती, तेवढे आले जाते. ते आले जे आहेत 5 ते आणि बेल्याचे आले. हा तेच म्हणतोय का फक्त कोठारी? अहो यांचे सुद्धा तुम्हाला अजून सांगतो खुलासा. 20 साली पण दिले होते, या कोठारींचे पण आले. आता आले यावेळी. 20 साली पण जाहिरात निविदा दिली ती, त्यावेळी तर आलेच नाही. कोठारींचे पण आले, आता आले. आता तुमच्यावर जे संचालक आहेत की तुमचे आहेत, तुमच्या पॅनलमध्ये होते ते आता तुमच्या समोर आहेत, नंतर तुमच्या मागे ते म्हणतात की साहेबांचा हा निर्णय चुकीचा आहे. त्या गोष्टीकडे कसं पाहता? मला वाटत नाही असं. हे असं म्हणणार पण आहे कसं तुम्ही आता काय म्हणता असं. हे याच्याशी मी सहमत नाही. काय म्हणते ते म्हटले काही जण संचालक आहेत ते नंतर मागं म्हणतात की नाही साहेबांचं काय म्हणले सांगा. साहेबांचा हा निर्णय चुकीचाच आहे, केलेला आहे, पण आम्हाला कसं साहेबांसमोर बोलतंय असं म्हणणार आहे. एक तरी दाखवा ना. पण म्हणजे खाजगी बाजूला खाजगीत बनवते बाबा तुमचं काय म्हणणं आहे? नाही तुमच्याबरोबर आहे, मनाली दुसरीकडे आहे. बिलकुल नाही. उलट ते बरं का, आणि ह्या निर्णयाचे सगळे संचालक काम आहे, उपस्थित पण आहे. उलट काही विचारून नाही बरोबर, ठीक आहे ना, बरोबर सांगितलं उत्तर दिले. उलट त्या तिघापैकी आहे ना, भास्कर गाडगे म्हणतोय मला यांचं पटत नाही. असं काय करताय? 1000% खरं. माझा प्रश्न आहे ना तो. आम्ही पण नाही आंदोलन आहे. कोर्टामध्ये गेलं त्याच्यामध्ये काय स्कोप आहे? अहो केलं झालं, मी आता तुम्हाला सगळं दाखवलं. त्याला योग्य मार्गाने त्याला दिलं झालं उत्तर, सगळं होईल. चौकशी तर अगोदरच झाली, म्हणजे नंतर होण्यापेक्षा अगोदर झाली, शासकीय लेवलला झाली. त्यांचा अधिकार आहे, तो लोकशाही आहे. कोणी कोर्टात जायचं, कुठं करायचं, काय करायचं, ऍडमिट होईल ना होईल तो भाग ठीक आहे, तो भाग वेगळा. त्यांनी काय करावं असं आहे, लोकशाही आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.